आज आपण महाराणी व इतर कथा या कथासंग्रहातील चौथी कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे चंदा आणि कमोदा. चंदा आणि कमोदा या ऐतिहासिक कथेतील व्यक्ती आणि प्रसंग जसेच्या तसे घेतले गेले आहेत, पण या देवदासीची मनोभूमिका मात्र कपोकल्पित आहे. आजच्या उच्चभ्रू समाजसंकेताला ती परकीय आहे, पण त्यातील उदात्तता, निष्ठा आणि एकांतिक अभिमान यामुळे तिचे जीवन कथाविषय झाले आहे. चंदा आणि कमोदा ही कथा हैदराबाद नभोवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली आहे आणि नभोवाणीच्या अधिकाऱ्यांनी उदारपणे ती या संग्रहात प्रसिद्ध करण्याला अनुमती दिली आहे. जे विभूतीम श्रीमत. ऊर्जस्वी किंवा तेजस्वी, चमकदार, बाणेदार आहे ते ईश्वरी अंशच आहे, असे एक वचन आहे. एका इंग्रजी अधिकाऱ्याने ही या नर्तकीची हकीकत नोंदवून ठेवलेली माझ्या पाहण्यात आली. त्यात टिपलेल्या ऐतिहासिक सत्याच्या बंधनात लोकांच्या दृष्टीने सुखैक विषय, पण वस्तुतः सर्वसंग परित्यागपूर्वक कलेच्या माध्यमातून ईश्वराच्या एकनिष्ठ उपासनेचा जन्मजात धर्म आमरण पाळण्याचा कटाक्ष ठेवणारी एक देवदासी इथे कथाविषय झाली आहे. चिखलात उगवलेल्या कमळाची जीवननिष्ठा लक्ष्मीचे आसन होण्याची आहे, तशीच जशीच्या तशी दाखवली आहे. तंत्र आणि संकेत यांची तमा न बाळगता. थकथई थकथई थकथई. साथीने समेवर थाप मारली आणि प्रत्येकाच्या तोंडून उद्गार निघाले, वाह 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 वाह. चारमिनारच्या ईशान्येकडील अंजनीच्या महालात हा जलसा ऐन रंगात आला होता. राज्यातले निवडक अमीर उमराव तेथे जमले होते. स्वतः नवाबांची खासास्वारी तेथे आली होती आणि त्यांच्या तोंडूनही उद्गार निघाले होते, वाह 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 वाह. नेहमीचा दरबारी नाचगाण्याचा हा जलसा नव्हता. याचे स्वरूप अगदी वेगळे होते. एखाद्या देवळाच्या सभामंडपासारख्या त्या दिवाणखान्यात महिरपीतील नटराजाच्या मूर्तीसमोर समया जळत्या होत्या. उजव्या बाजूला उच्चासनावर नवाब होते. दोन्ही तर्फा सरदार अदबीने बसले होते. ज्यांना बसण्याचा अधिकार नव्हता असे लोक मागे हात बांधून उभे होते. नर्तकीने मृदुंग वाजवणाऱ्या वयस्क व्यक्तीला फक्त अभिवादन केले आणि ती त्याच्या मागे असलेल्या चिकाच्या पडद्याच्या दारातून निघून गेली. सर्वजण स्तंभित झाले की नवाबांच्या उपस्थितीत त्यांना मुजरा नाही हे असे कसे, पण कुणी काही बोलले नाही. वीणेचा स्वरही थांबला नव्हता. मृदुंगाचे बोलही थांबले नव्हते. सूक्ष्म खर्जात आलाप घेतले जात होते आणि अस्पष्ट बोल नाजूक प्रतिध्वनी उमटवीत होते. सगळे वातावरण स्वर आणि लय यांच्या संगतीने भरून गेले होते. देवापुढील धुपांचा सुगंध त्यात दरवळत होता आणि लोकांच्या अंगाच्या अत्तराचाही. इतक्यात ती नर्तकी पुन्हा बाहेर आली. दुसऱ्या एका शृंगारलेल्या तरुणीला हाताला धरून घेऊन आली. असंख्य समाधानातील दीपांनी आपला प्रकाश तिच्या लाजऱ्या मुखावर टाकला आणि सगळे डोळे तिथे खिळून राहिले. वाद्यांच्या सुरावटींनी आपला स्वर वाढवला. मृदुंगावर चपखल बोल घुमू लागले आणि दोघींच्या पायातील पैंजणांनी छुम छुम छननन असे ताल, काल आणि सम यांचे ठेके दाखविले. हाव भाव, मुद्रा, अंगविक्षेप करण्यास यांनी विस्तारल्या जाणाऱ्या नर्तकीच्या त्या लास्य नृत्याच्या अलौकिक कलाकृतीतला सौंदर्य, काठिण्य आणि अचूकपणा याची पुरेपूर जाणीव होत असूनही आणि वाहवा अशा उद्गारांनी जमलेल्यांच्या मानासारख्या डोलत असूनही त्या दुसऱ्या नव्या लाजऱ्या नवतीवर खिळलेल्या नजरा तेथून फिरायला तयार नव्हत्या. पदन्यास फिरत आणि अंगविक्षेप यांनी ती नृत्याला अचूक प्रतिवाद करत होती. सर्वभर दृष्टिक्षेप करत होती, पण तिचे लक्ष केंद्रित होते ते तिच्याबरोबर जी नाचत होती तिच्यावर. शेवटी द्रुतगतीने नृत्याचे अवसान दोघींच्या आवेगालिंगनात झाले. तेव्हा श्रमबिंदू तिच्या नेटिलावर चमकत होते. वाद्ये विराम पावली. दोघींनी मृदुंग वाजवणाऱ्या वयस्कर व्यक्तीला फक्त अभिवादन केले आणि त्या त्यांच्या ओळीला मर्यादेने जाऊन बसल्या. पान सुपारी, हार तुरे, अत्तर गुलाब झाल्यानंतर नवाब जायला निघाले. त्यावेळी मात्र त्या दोघींनी त्यांना यथोचित अभिवादन केले. प्रसन्न मुद्रेने खासास्वारी निघून गेली. निगाह रखो म्हणून चौपदऱ्यांकरवी ज्यांच्या दरबारी मोठमोठ्यांचा अवमान होतो त्याला एक नर्तकी नृत्यसमयी मुजरा देखील करत नाही हे कसे? पण ठरावच तसा झाला होता.
अगोदर निक्षून केलेल्या कराराप्रमाणेच ह्या गोष्टी घडत होत्या. चौमहल राजवाड्यामागे असलेल्या कंचन कचेरीत राज्यातील सर्व नर्तकींनी, गायकांनी आणि गणिकांनी हजेरी दिली पाहिजे असा हुकूम आणि रिवाज होता आणि तसा अंमलही होत होता. पण चारमिनारच्या ईशान्येस अंजनी महालात राहणाऱ्या चंदा नावाच्या कंचनीस हे जेव्हा कंचन कचेरीत येऊन हजेरी देण्याचा हुकूम झाला तेव्हा तिने स्पष्ट कळवले की मी कंचनी नाही, देवदासी आहे. दुसऱ्याचे पुढे जाऊन मुजरा करण्याचा माझा धंदा नाही. हीच चंदा प्रतिवर्षी फाल्गुनात पुण्याला राव राजेंद्र सवई यांच्या गणपती महालात जाऊन नृत्य गायन करत असे आणि वस्त्रेभूषणे घेऊन मोठ्या लवाजम्यानिशी परत येई. नवाबांना याचा राग नव्हता असे नाही, पण काही इलाज नव्हता. पेशव्यांनी 10,000ची शिबंदी खर्चासह तिच्या दिमतीला दिली होती. भागानगरच्या ईशान्येस 5 कोसावर एक लहानशा टेकडीवर पुरातन काळी चंद्रमौलेश्वराचे देऊळ होते. या देवळातील देवदासीला जवळच्या टेकडीखाली 5 खेडी इनाम होती. या देवाच्या कार्तिकातील दीपोत्सव गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरून पाहून कुतुबशहाने चौकशी केली आणि अंजनी नावाच्या तेथील देवदासीच्या नृत्य गायन कौशल्यावर प्रसन्न होऊन चारमिनारच्या ईशान्येस अंजनी महाल तिला बांधून दिला. कुतुबशहाच्या अस्तानंतर देऊळ उद्ध्वस्त झाले, पण इनाम गावे अंजनीच्या वारसांकडे राहिली. चंदा आणि कमोदा ह्या दोघी बहिणी. चंदाला तिच्या आईने लहानपणीच मदुरेजवळील एका खेड्यात राहणाऱ्या एका प्रसिद्ध नर्तकाकडे शिकायला ठेवले होते. ती वयात येऊन आपल्या आईकडे राहायला आली तेव्हा कमोद लहान 6 वर्षाची होती. चंदाच्या नृत्य गायन नैपुण्याची कीर्ती चहूकडे पसरू लागली. त्यावेळी कमोदाचे पद्मिनीचे सौंदर्य कलाकलाने विकसू लागले. कमोदाला तिची आई आणि बहीण फार जपत. ती ज्याच्या दृष्टीत पडे तो तिच्याकडे चित्रासारखा पाहत राही. चंदाने तिला आपल्याबरोबर नाचायला, गायला शिकवले, पण त्यात तिची फारशी प्रगती झाली नाही. चांदण्यांप्रमाणे आल्हाद देणारे, मदिरेप्रमाणे उन्माद आणणारे आणि प्रभुतेप्रमाणे लोकांना आकर्षून घेणारे साधन निसर्गानेच तिला दिले होते. चंदाच्या नृत्य गायनाने लोक लुब्ध होत. तिने कोणाच्याही घरी जाऊन कधी मुजरा केला नाही, पण ते तिच्या घरी येऊन तिच्या नटराजाच्या मूर्तीसमोर धनाच्या राशी रचित. देवदासीने देवापुढेच नृत्य गायन करावे हा तिचा पण तिने आपल्या गुरुच्या आज्ञेने एका अपवादापुरता मोडला. तिच्या गुरुने तिला सांगितले, पेशवे हे देवांचा आणि देवळांचा मान राखणाऱ्या धर्मराजांचे प्रधान आहेत. सत्वनिष्ठ ब्राह्मण व देव स्वरूप आहेत. तेथे तू अवश्य जा, तुझा व्रतभंग होणार नाही. एखाद्या स्वारीवर निघालेल्या सेनापतीच्या इतमामाने मेणा पालखी, ललकार लवाजमा यानिशी ती पेशवांच्या राजधानीतून परत आली की तिचा बोलबाला शहरभर होई. कमोदा वयात येऊन तिचे देवाशी लग्न झाले आणि तिच्या आईने इहलोक सोडला. पतंगाप्रमाणे झडप घेणारा तरुण गणिकांपासून तिच्या अजाण यौवनाचे रक्षण करणे चंदाला मोठे जोखमीचे ठरले. सर्व प्रकारची आमिषे निष्फळ ठरली. चंदा राजवाड्यात यायला काही तयार झाली नाही. अशी ही असामान्य नर्तकी आहे तरी कशी हे जाणण्याची नवाबांची उत्सुकता शिगेला पोचली. तेव्हा त्यांनी खासा स्वारी तुझ्या घरी येईल, तेथे तू आपले कसब दाखव असे बोलणे केले. मी आपल्या घरी देवापुढे सेवा करीन, त्यावेळी इतरांप्रमाणे तुम्हीही यावे, पण मी तुम्हाला मुजरा करणार नाही अशी अट तिने घातली. ती मान्य करून नवाब आले आणि खुश होऊन गेले असेच काही नाही, पण त्यांनी भारी वस्त्रे भूषणे यांची भेट मात्र पाठवली. नेहमीच्या नाचगाण्याच्या जलशाहून वेगळ्या अशा पूजाविधीला दिवाणही हजर होते. चंदा नायकिणीची नृत्य गायनातील कसबाबद्दल जसा साऱ्या दक्षिणेत लौकिक पसरला होता, तसंच उत्तरेकडील त्यांच्या मुत्सद्दीपणाचा बोलबाला होता. उत्तरेकडील लोक भागानगरला त्यांच्या नावानेच ओळखीत. ते जाता जाता तिला म्हणाले, चंदा, तू आज बाजी मारलीस खरी, पण सगळे दिवस काही सारखे नसतात. त्या रात्री चंदाला झोप कशी ती आली नाही. एका साध्या गोष्टीची रुखरुख तिला लागून राहिली. शृंगारलेल्या कमोदाला नृत्यासाठी बाहेर आणताना घाईघाईत तिच्या गालाला काजळाचे बोट लावायला ती विसरली होती. चंदाच्या अंगाच्या गुणांची जादूच काही और होती. नवाब वारंवार तिच्या घरी येऊ लागले आणि तिच्या सर्व अटी मान्य करून आणि शेवटी एकदा त्यांनी तिला सांगितले, तू माझ्या जनानखान्यात ये, राणी म्हणून मी तुझा स्वीकार करतो. चंदाने उत्तर दिले, मी देवाला वाहिलेली स्त्री आहे.
देवासाठी नृत्य आणि गायन करण्याचा माझा धर्म आहे. आमचे हे व्रत आमरण चालायचे. पुण्य आहे त्यात. मी आपला धर्म सोडायला तयार नाही. दुखावलेल्या स्वाभिमानाने त्यांनी तिचा नाद सोडला. नानाविध प्रलोभनांनी कमोदाला आपल्या राणीवशात नेण्याची धडपड अनेकांनी केली. तिचे सौंदर्यच तसे अद्वितीय होते. चंदाने तिला आपला धर्म सोडू दिला नाही. कमोदा म्हणे, काय होईल मी त्यांच्या घरी गेले तर? देवाला पारखी होशील. मला नृत्य आणि गायन तुझ्या इतके चांगले येतच नाही. म्हणून काय तू घेतलेले व्रत मोडणार? कोणालाही आत्मसमर्पण न करणे हा आपला धर्म आपण देवाला स्वतःला वाहून घेतलेले आहे. पण कमोदाला काय झाले कोण जाणे. हळूहळू ती सुकू लागली, कोमेजू लागली. वैद्य, हकीम, मंत्रतंत्र, गंडेदोरे, नवसायास सर्व वाया गेले आणि एके दिवशी कमोदाचे आत्मार्पण पूर्ण झाले. चंदा त्यानंतर अगदी विरजून गेली. पण नृत्य, गायन यात शैथिल्य कधी आले नाही. एरवी उदास दिसणारी चंदा पैंजण बांधून उभी राहिली की भारल्यासारखी, संचार झाल्यासारखी तेजस्वी दिसे. तिच्या कसबाला नवे नवे रंग भरत आणि नृत्यावसांनी शांत, अबोल आणि शून्य मनस्क अशी ती अंतर्गृहात निघून जाई. तिच्या मृत्यूनंतर तिची सर्व जिंदगी बेवारशी म्हणून सरकार जमा झाली. त्याचा हिशोब दिवाण नवाबांना सांगू लागले तेव्हा ते म्हणाले, जिने माझा अव्हेर केला तिची एक कवडीही मी घेणार नाही. तेव्हा त्या चतुर मुत्सद्याने लगेच विनंती केली, असे आहे तर ती दौलत सेवकाला देऊन टाकावी. आणि तसेच झाले. तिची स्थावर जंगम मालमत्ता दिवाणाच्या मोठ्या दौलतीत विलीन झाली. कोणीच आपला धर्म सोडला नाही. चतुर मुत्सद्याने तर नाहीच नाही. कालांतराने पडून गेलेला अंजनी महाल आता रस्तारुंदीमुळे नाहीसा झाला आहे. पण रात्रीच्या शांत वेळी त्या जागी गेले तर अजून असा भास झाल्यासारखा वाटतो की सूक्ष्म खर्जात आलाप घेतले जात आहेत. मृदुंगाचे बोल अस्पष्ट घुमत आहेत. सगळे वातावरण सौम्य सुगंधाने भरले आहे आणि पैंजणांच्या नाजूक आवाजांनी छुमछुम, छननन असे ताल, काल आणि सम यांचे ठेके दाखविले जात आहेत.